नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर आज म्हणजे 19 ऑगस्ट 2023 रोजी विचारलेले फर्स्ट शिफ्ट आणि सेकंड शिफ्टचे जे प्रश्न आहेत तलाठी भरती 2023 चे त्याचे प्रश्न आणि त्याच्या डिटेलमध्ये उत्तरं तुम्हाला सांगत आहे. याच्याच रिलेटेड तुम्हाला काय करायचं की आलटून-पालटून प्रश्न विचारतात. त्यामुळे मी अशा टाइपचे तुम्हाला प्रश्न घेत आहे. कारण की आता रेट्स विचारले तर रेट्स बद्दल प्रश्न होता. म्हणजे तुम्हाला मी रिलेशन सांगेल. कारण की असेच प्रश्न विचारतात फिरून थोडासा या साईडला थोडा लेफ्ट थोडा राईट असं करून काय करतात की हे प्रश्न विचारत आहेत. त्यामुळे काय करा की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर काय करा प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा हा प्रश्न होता की रीट्स आहेत. रीट्स जारी करण्याचे म्हणजे हे करण्याचे अधिकार कोणाकडे आहे असं विचारलं होतं. तर हा रीट बद्दल आता बोलूयात आपण. रीट्स काय असतात तर रीट हा सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचा एक लेखी आदेश आहे. आता कोण जारी करतं ते इथं तुम्हाला उत्तर मिळेल. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय हे दोन्ही जारी करू शकतात. जो की भारतीय नागरिकांसाठी त्यांच्या मूलभूत अधिकारांच्या उल्लंघनाविरुद्ध घटनात्मक उपायांचा आदेश देतो. म्हणजे ज्यावेळेस मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होतं त्यावेळेस काय करतं की उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय काय करतं रिट्स हे जारी करत असतं. आता ते भारतीय राज्यघटनेच्या कलम 32 हे संविधानिक उपायाशी संबंधित आहे, जे भारतीय नागरिक आणि त्याच्या तिच्या मूलभूत अधिकारांच्या उल्लंघनाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि उच्च न्यायालयामध्ये दाद मागू शकतात. लक्षात घ्या की आर्टिकल कोणता आहे 32 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागू शकतात आणि हाच लेख सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकाराच्या अंमलबजावणीसाठी रिट जाहीर करण्याचा अधिकार देतो. तर उच्च न्यायालयाला आर्टिकल 226 अंतर्गत समान अधिकार आहे. म्हणजे काय करू शकतं की रिट जारी करू शकतात उच्च न्यायालय कोणत्या आर्टिकल नुसार अनुच्छेद कलम 226 अंतर्गत. कलम 226 अंतर्गत काय करू शकतात उच्च न्यायालय करू शकतात रिट जारी आणि कलम 32 अंतर्गत काय करू शकतात हायकोर्ट सुप्रीम कोर्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालय रिट जारी करू शकतं. आता रिट कोणकोणत्या बघत हॅबियस कॉर्पस आहे, मॅन्डेबस आहे, सॉर्टिओरी आहे, त्याच्यानंतर क्यू वॉरंट आहे आणि प्रोहिबिशन आहे. असे काय करतात की असे टोटल जे आहे ते 5 जे आहेत रिट्स आहेत भारतीय संविधानात, जे की सर्वोच्च न्यायालयाने आणि उच्च न्यायालयाने प्रत्येक नागरिकाला दिलेले आहे मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाले त्यावेळेस. पुढचा प्रश्न आहे की नो नो डबल जिओपार्डी याचा अर्थ काय होतो. तर बघा काय होतं की एखादा जर हे असेल गुन्हेगार असेल तर त्याने काय केलं की 2 गुन्हे केले असतील. बघा की 2 गुन्हे केले असतील एकाच ह्याच्यासाठी, तर त्याच्यासाठी त्याला 2 वेळेस शिक्षा होऊ शकत नाही. तुम्हाला एक्झाम्पल सांगेल मी. एखाद्या व्यक्तीने बँक लुटली तर आणि त्याने काय केलं की त्याच गुन्ह्यासाठी त्याने काय केलं की व्यक्तीने दरोडा टाकला त्याने. दोन्ही केलं, बँक लुटली आणि दरोडा लागला. तर त्याला बँकेसाठी वेगळा खटला आणि यासाठी खटला नाही चालू शकत. एकच खटल्यामध्ये एकच त्याला काय भेटणार की सजा भेटणार आहे. तर असे 2 खटल्यावर त्याच्यावरती होऊ शकत नाही. असं आहे नो डबल जिओपार्डी याचा अर्थ येतो. पुढचा प्रश्न आहे भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली. तर बघा भारत सेवक समाज ही एक भारतीय संस्था आहे. तिची स्थापना 1905 मध्ये कोणी केली. गोपाळ कृष्ण गोखले यांनी केली आणि त्याची स्थापना कुठे केली, पुण्यात स्थापना केली. त्याची एक शाखा अमरावती जिल्ह्यातील सेंदूर जना बाजार या गावी आहे होती आणि देशभक्ती निर्माण करणे, स्वार्थ त्यागाची शिकवण देणे व धर्म व जाती यांच्यातील विरोध नष्ट करून सलोखा निर्माण करणे आणि शिक्षणाचा प्रसार करणे हा या भारत सेवक समाजाचे याचा उद्दिष्ट होता. पुढचा प्रश्न आहे की आत्मीय सभा कोणी स्थापन केली. तर बघा आत्मीय सभा ही भारतातील तात्विक चर्चा मंडळ होते, जी की कोलकाता येथे 1815 मध्ये राजा राममोहन राय यांनी काय केली की सुरुवात केली होती. तर याचा करेक्ट आन्सर असणार आहे राजा राममोहन राय यांनी सुरू केली 1815 मध्ये. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले. तर बघा गुलामगिरी हे पुस्तक लिहिले आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेलं आहे, ज्यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी झाला. त्यांचे मुख्य प्रकाशन जर बघितले पुस्तक बघितलं तर द्वितीयरत्न आहे 1855. एक पोवाडा लिहिलेला आहे त्यांनी छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा 1869. त्याच्यानंतर गुलामगिरी हे पुस्तक लिहिलेलं आहे जे की वरती विचारलेलं आहे 1873 मध्ये. शेतकऱ्यांचा आसूड हे 1881 मध्ये. ब्राह्मणाचे कसब 1869 मध्ये. इशारा आणि सत्सर हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्यांनी जर बघितलं तुम्ही तर सत्यशोधक समाजाची स्थापना केली 1873 मध्ये त्यांच्या अन्वयासकट केलेली आहे. त्यांना महात्मा ही पदवी कोणी दिली तर त्यांचा महात्मा ही पदवी 11 मे 1888 रोजी महाराष्ट्रीय सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलरावजी
कृष्णाजी वांदेकर यांनी काय केले की महात्मा ही त्यांना पदवी दिलेली आहे. पुढचा प्रश्न आहे की दर्पण हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर बघा की बाळशास्त्री जांभेकर ज्यांचा जन्म 20 डिसेंबर 1810 आणि मृत्यू 17 मे 1864 ला झालेले आहे, सॉरी 46 ला झालेले आहे. यांचा मराठी पत्रकारितेचे जनक म्हणूनही ओळखले जाते. म्हणजे मराठी पत्रकारितेचे जनक कोण आहेत? बाळशास्त्री जांभेकर यांना ओळखलं जातं. त्यांनी काय केलं की भारतातील ब्रिटिश राजवटीच्या सुरुवातीच्या काळात दर्पण हे भाषेतील पहिले मराठी काय केलं की वृत्तपत्र सुरू केलेलं. तर दर्पण हे वृत्तपत्र कोणी सुरू केलं? बाळशास्त्री जांभेकर. त्यांनाच मराठी पत्रकारितेचे जनक मानले जाते. पुढचा प्रश्न आहे की सर्वात जास्त अनुसूचित जातींची लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे? तर बघा, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीची लोकसंख्या जर बघितली तर टोटल भारतामध्ये 16.6% आहे अनुसूचित जाती आणि 8.6% आहे अनुसूचित जमाती 2011च्या जनगणनेनुसार. आणि भारतातील अनुसूचित जातीची लोकसंख्या आहे उत्तर प्रदेशमध्ये आणि अनुसूचित जमातीची विचारली तर ती आहे मध्य प्रदेशमध्ये. हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. पुढचा प्रश्न आहे की सर्वात जास्त महिला साक्षरतेचे प्रमाण कोणत्या राज्यात आहे असं विचारलं होतं. तर सर्वाधिक जास्त महिला साक्षरतेचे प्रमाण जे आहे केरळमध्ये 91.98% आहे आणि सर्वात कमी महिला साक्षरतेचे प्रमाण आहे राजस्थानमध्ये, जे की 52.66% एवढं असं आहे. पुढचा प्रश्न आहे की एकशिंगी गेंडा कोणत्या राज्यात आढळतो? तर बघा, एकशिंगी गेंडा हा आसाम मधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात आढळतो, जो की गोलाघाट आणि नागाव जिल्ह्यातील एक राष्ट्रीय उद्यान आहे. जगातील 2/3 गेंडे जे आहेत ते भारतामध्ये आढळतात, जे की काझीरंगा राष्ट्रीय उद्यानामध्ये आहे आणि हे उद्यान जे आहे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ आहे. त्याच्यानंतर जर पाहिलं तर टोटल जी संख्या आहे जी आसामच्या वन विभागाने आणि एनजीओने हे केले एकत्रितरित्या 2018 मध्ये काय केली होती की गणली होती, ती होती 2613 एवढी एकशिंगी गेंड्याची संख्या भारतामध्ये आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे की भारत आणि युएसए मध्ये सैन्य अभ्यास कोणते कोणते होतात? तर बघा, भारत आणि युएसए मध्ये जे सैन्य अभ्यास होतात ते जे आहे सैन्याचा अभ्यास आहे, मिलिटरी एक्सरसाइज, ते होते युद्धाभ्यास आणि वज्रप्रहार होते. त्याच्यानंतर नौदलाचा बघितलं तर मलाबार एक्सरसाइज होते, जी की खूप सारे देश येतात त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर हवाई दलाची जर बघितली तर द रेड फ्लॅग आहे 16A आणि हवाई दलाचा सराव आहे कॉप इंडिया 23, हाही सराव आहे युएसए आणि भारतामध्ये. पुढचा प्रश्न आहे की आधार कार्ड जे संस्था देते ती कोणती संस्था आहे? आधार कार्ड. तर आधार कार्ड जी देते ते पहिलं तर बघितलं तर ती UIDAI ही संस्था आहे. त्याचं फुल फॉर्म आहे युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया, ज्याची स्थापना आहे म्हणजे सुरुवात झाली होती 28 जानेवारी 2009 ला लॉन्च झाली होती. कोणत्या मिनिस्ट्री अंडर येते? इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय भारत सरकारच्या अंडर येतं. आणि प्रमुख लोक जे रिस्पॉन्सिबल आहेत ते आहेत को फाउंडर इन्फोसिसचे नंदन निलेकानी. त्याच्यानंतर UIDAI चे पहिले अध्यक्ष आहेत हे. त्याच्यानंतर जर बघितलं तर जे सत्यनारायण IAS अध्यक्ष आत्ताचे आणि CEO आहेत हे गौरव गर्ग, जे आत्ताचे CEO आहेत, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर जे आहेत ते आहेत सौरभ गर्ग आहेत. पुढचा प्रश्न आहे द मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ऍक्ट 1971 बद्दल प्रश्न विचारला होता. गर्भपाता संदर्भात प्रश्न होता. तर हा ऍक्ट जो आहे तो 2021 मध्ये, लक्षात घ्या की 2000 मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी हा जो ऍक्ट आहे 2021 मध्ये काय केलं की सुधारणा केली, लेटेस्ट प्रेग्नन्सी केली होती. पहिले काय होतं बघा की पहिले ज्यावेळेस होतं, ज्या अविवाहित स्त्री आहेत त्यांना 24 आठवड्यापर्यंत काय करू शकतात, ते प्रेग्नन्सी अबॉर्ट करू शकत नव्हत्या. ओके, तर त्याच्यासाठी हा कायदा. त्याच्यानंतर 2003 मध्ये काय केलं होतं की परत अजून हे केलं होतं, 20 आठवडे ते 24 आठवड्यापर्यंत गरोदर असलेल्या महिलांना काय केलं की जे रजिस्टर्ड हे आहेत गर्भपात करू शकतात त्यांच्याकडनं हे करतात, एक्सक्यूज होता. आणि ते 2021 मध्ये काय करण्यात आलं होतं की हे नवीन सुधारण्यानंतर हे थोडंसं रिलॅक्सेशन देण्यात आलं होतं. तर हा कायदा जो आहे ते 1971 आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की राजाराम मोहन राय बद्दल 3 प्रश्न होते. पहिला एक आता बघितला, अजून 3 प्रश्न होते. ते प्रश्न कोणते होते तेही सांगेल आणि तुम्हाला कम्प्लीट इन्फॉर्मेशन सांगेल. पहिला तर होतं की राजाराम मोहन राय यांचा जन्म कोणत्या गावी झाला होता. तर राजाराम मोहन राय यांचा जन्म जो बघितला तर 22 मे 1772 आणि मृत्यू 27 सप्टेंबर 1833 मध्ये झाला होता. हे भारतीय सुधारक होते, ज्यांनी काय केलं होतं की 1828 मध्ये काय केलं की ब्राह्मो समाजाची स्थापना केली. त्याच्यानंतर ब्रह्म समाज बद्दल जर बोलायचं झालं तर ते भारतीय उपखंडातील सामाजिक धार्मिक सुधारणाचे अग्रदूत होते. ते राजाराम मोहन राय
त्यांना मुघल सम्राट दुसरा अकबर दुसरा यांनी काय केलं की राजा ही पदवी दिली. बघा, राजा ही पदवी त्यांना कोण दिली? मुघल सम्राट अकबर दुसरा यांनी दिली. त्यांचा जन्म जो आहे तो राधानगर इथे झालेला आहे, हुगळी जिल्हा, मध्य काय ते बंगालमध्ये, बंगाल प्रेसिडेन्सी त्यावेळेस होती. त्याच्यानंतर त्यांनाच काय म्हणतात की राजाराम मोहन रायना आधुनिक भारताच्या पुनर्जागरणाचे जनकही म्हणतात त्यांना. त्याच्यानंतर 1819 मध्ये काय केलं की लॉर्ड हेस्टिंगने काय केलं होतं की जे प्रेस सेन्सरशिप आहे त्याच्यावरती शिथिलता केली. त्याच्यानंतर त्यांनी जे 3 हे लिहिलेत, ते पुस्तक हे चालू केले, वर्तमानपत्र, ते आहेत द ब्राह्मणिकल मॅगझिन, त्याच्यानंतर बंगाली साप्ताहिक होतं संवाद कौमुदी, त्याच्यानंतर पर्शियन साप्ताहिक होतं मिरत उल अकबर. हे पुस्तक हे होते. आणि त्यांची पुस्तकं जर बघितली, साहित्य जर बघितलं त्यांचं, तर तुहफत उल मुहाद्दीन 1804 मध्ये, वेदांत गाथा 1815 मध्ये, भारतीय तत्वज्ञानाचा इतिहास 1829 मध्ये, आणि गौडिया व्याकरण हे जे आहे ते 1833 मध्ये. तर ही कंप्लीट इन्फॉर्मेशन झाली राजाराम मोहन राय याच्या संदर्भात. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. डांगोरा ही एका नगरीची डांगोरा एका नगरीचा ही कादंबरी कोणाची आहे? तर ही कादंबरी आहे त्र्यंबक वी सरदेशमुख यांची आहे. त्याच्यानंतर कवी अनिल यांच्याबद्दल प्रश्न होता की खालीलपैकी कोणता काव्यसंग्रह होता? तर आत्माराम रावजी देशपांडे यांचं हे नाव आहे कवी अनिल, हे टोपण नाव होतं त्यांचं. तर यांचे जे काव्यसंग्रह बघितले तर ते आहे फुलवात आहे, त्याच्यानंतर भग्नमूर्ती आहे, निर्वासित चीनी मुलास आहे, पेरते व्हा होते, आणि सांगाते, हे त्यांचे प्रमुख काव्यसंग्रह आहेत. पुढचा प्रश्न आहे की 2022 चा मेजर ध्यानचंद पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर बघा, मेजर ध्यानचंद पुरस्कार जो आहे तो 4 वर्ष कालावधीसाठी जे खेळाडू कॉन्सिस्टंटली परफॉर्म करतात त्यांना दिला जातो. तर मागच्या वर्षी जर बघितलं तर तो 12 क्रीडापटूंना हा दिला गेला मेजर ध्यानचंद पुरस्कार आहे तो. पहिला पुरस्कार 1991-92 मध्ये दिला होता, तो दिला होता ती बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांना दिला होता. आणि आता जो आहे 2022 चा, जो की 30 नोव्हेंबर 2022 रोजी देण्यात आला होता, टेबल टेनिस दिग्गज अंचता शरद कमल यांना देण्यात आला 30 नोव्हेंबर 2023 रोजी नवी दिल्लीत. कोणी दिला होता? राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिला होता. तर हा जो पुरस्कार आहे तो देशातील सर्वोच्च क्रीडा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे, खेलरत्न पुरस्कार आहे तो. पुढचा प्रश्न आहे जयंत नारळीकर यांचं आत्मचरित्र कोणतं आहे? तर बघा, पहिले जयंत नारळीकरांबद्दल बोलूया. त्यांचा जन्म 19 जुलै 1938 मध्ये झाला. ते भारतीय खगोल भौतिक शास्त्रज्ञ म्हणजे ऍस्ट्रोफिजिसिस्ट आहेत ते. त्यांना पुरस्कार कुठले भेटले? तर पद्मभूषण 1965 मध्ये, पद्मविभूषण 2004 मध्ये, त्याच्यानंतर महाराष्ट्र भूषण 2010 मध्ये, साहित्य अकादमी पुरस्कार 2014 मध्ये. आणि त्यांची पुस्तकं बघूयात आपण. आकाशाची जडले नाते, नभात हसरे तारे, वामन परत न आला, यक्षाची देणगी, अभयारण्य, आणि व्हायरस. आणि त्यांची ऑटोबायोग्राफी म्हणजे त्यांचं आत्मचरित्र आहे 4 नगरातले विश्व माझे, हे त्यांचे आत्मचरित्र आहे. पुढचा प्रश्न आहे सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर बघा, सत्यशोधक समाजाची स्थापना केली आहे महात्मा फुले यांनी. आता याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे, तरी मी रिपीट करतो. त्यांची पुस्तकं कंप्लीट, त्यांचे पुस्तक आहे गुलामगिरी 1873, शेतकऱ्याचा असूड, ब्राह्मणाचे कसब, आणि इशारा आणि सत्सर, हे त्यांचे पुस्तक आहेत. आणि त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. भिडेवाडा येथे त्यांनी काय केली होती की पहिली मुलींसाठी जी शाळा आहे ती सुरू केली होती पुण्यामध्ये. त्याच्यानंतर त्यांना महात्मा ही पदवी दिली होती. विठ्ठलरावजी कृष्णाजी वांदेकर यांनी काय दिली होती की महात्मा ही पदवी त्यांना दिली होती. पुढचा प्रश्न होता की COP27 संदर्भात होता. तरी COP27 ही जी आहे ती इजिप्तमध्ये आयोजित करण्यात होती. आता याचं बघितलं COP27 कशाला म्हणतात, तर युनायटेड नेशन क्लायमेट चेंज कॉन्फरन्स, जी की UNFCCC परिषद आहे, जी क्लायमेट चेंज रिलेटेड ह्याच्यावरती प्रश्नावरती काय करते की भाष्य करते. तर ही जी परिषद आहे ती झाली होती 6 नोव्हेंबर 2022 ते 18 नोव्हेंबर 2022 या कालावधीत इजिप्त इथे झाली होती. शर्म अल शेख इथे झाली होती. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की कोणत्या घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया असं म्हणतात? तर बघा, ही जी घटना दुरुस्ती आहे ती 42वी घटना दुरुस्ती आहे, कायदा 1976. आता याच्यामध्ये काय काय करण्यात आलं होतं, तर त्याच्यामध्ये 3 शब्द जे की प्रस्तावनेमध्ये जोडले गेले. पहिला तर आहे की समाजवाद, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता, हे शब्द काय केले प्रस्तावनेत जोडले गेले. त्याच्यानंतर नागरिकांसाठी मूलभूत कर्तव्य नवीन भाग जोडण्यात आला, तो की 4A आर्टिकल 51 याच्यामध्ये जोडण्यात आली होती. आणि नवीन
मार्गदर्शक तत्वे जोडण्यात आली होती, जी DTSP म्हणतो आपण त्याला. ती कोणती कोणती आहेत? समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदत. त्याच्यानंतर उद्योगांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग आणि पर्यावरण. आणि त्याच्यानंतर बघितलं जंगले आणि वन्यजीव संरक्षण. हे 1976च्या कायद्याअंतर्गत. आता याच्यामध्ये काय केलं होतं? खूप सारे चेंजेस केले होते. मेजर चेंजेस मी तुम्हाला सांगितलेले आहेत आता. पुढचा प्रश्न आहे की मूलभूत कर्तव्याची घटना दुरुस्ती कधी झाली? तर बघा, मूलभूत कर्तव्याची घटना दुरुस्ती जी आहे ती झाली होती 1976 मध्ये. त्याच्यामध्ये कलम 1 भाग 4 ए मध्ये काय करण्यात आलं, इथंच मी सांगितलेलं आहे तुम्हाला. भाग 4 अ मध्ये काय करण्यात आलं होतं की हा जोडण्यात आला होता कलम 51 अ. त्याच्यामध्ये काय केलं होतं की स्वर्णसिंग समितीने काय केलं होतं 1976 मध्ये मूलभूत कर्तव्याची शिफारस केली होती, जिची आवश्यकता आणीबाणीच्या वेळेस जाणवली होती. आता काय केलं होतं की ही जी घटना दुरुस्ती आहे ती 42वी घटना दुरुस्ती आहे. त्याच्यामध्ये राज्यघटनेत 4 मूलभूत कर्तव्य जोडण्यात आली आणि 86व्या घटना दुरुस्तीने 2002 मध्ये 11वा मूलभूत कर्तव्य काय करण्यात की जोडण्यात आलं होतं. तर आता याच्यामध्ये बघूयात की मूलभूत कर्तव्याचं जे महत्व आहे ते बघूयात आपण काय आहे ते. पहिलं महत्व आहे ते भारतीय नागरिकांना त्यांच्या समाज, सहकारी, नागरिक आणि राष्ट्रपती काय करतात असलेल्या त्यांच्या कर्तव्याची आठवण करून देतात. त्याच्यानंतर दुसरं आहे ते नागरिकांना देशविरोधी आणि समाजविरोधी कार्यवाहीपासून काय करतात चेतावणी देतात. तिसरं आहे ते नागरिकांना प्रेरणा देतात आणि त्यांच्यामध्ये शिस्त आणि वचनबद्धतेची भावना वाढवतात. चौथं आहे कायद्याची घटनात्मकता, वैधता तपासण्यासाठी आणि निश्चित करण्यासाठी ते न्यायालयांना मदत करतात. तर हे जे आहे मूलभूत कर्तव्यासंबंधित विचारलेल्या आर्टिकल संदर्भात मी तुम्हाला कंप्लीट इन्फॉर्मेशन दिलेली आहे. पुढचा प्रश्न आहे की मुख्य माहिती अधिकारी यांचा कार्यकाळ किती असतो? तर बघा, मुख्य माहिती अधिकारी जर बघितलं तर 2000 म्हणजे माहिती अधिकार कायदा 2005 अंतर्गत, जो की 12/10/2005 पासून हे जी स्थापना करण्यात आली होती. तर भारताचे मुख्य माहिती आयुक्त यांची जी नियुक्ती करतं ते होतं भारताचे राष्ट्रपती, आता सध्या आहेत द्रौपदी मुर्मू आहेत. करतात. पहिले माहिती आयुक्त कोण होते? वजाहत हाजी हबीबुल्ला होते. पहिल्या महिला आयुक्त होत्या दीपक संधू होत्या. आणि त्याच्यानंतर बघितलं तर 7 नोव्हेंबर 2020 रोजी 10व्या मुख्य आयुक्त जे आहेत माहिती आयुक्त, जे की विमल जुल्का होते. त्यांच्या निवृत्तीनंतर यशवर्धन कुमार सिन्हा हे 11वे CIC म्हणजे चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर यांची नियुक्ती करण्यात आली आणि यांचा कार्यकाळ असतो तो 3 वर्षाचा असतो. तर या प्रश्नाचे उत्तर दिलेले आहे. कंप्लीट इन्फॉर्मेशन तुम्हाला मी दिलेली आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य कुठले? तर सगळ्यात कमी लोकसंख्या जी आहे ती सिक्कीम आहे 6.11 लाख, जे की 0.05% होते. त्याच्यानंतर मिझोरम आहे 10.97 लाख, जे की 0.09% होते. त्याच्यानंतर अरुणाचल प्रदेश होते 13.48 लाख, जे की 0.11% होते. त्याच्यानंतर गोव्याचे होते 14.69 लाख, जे की 0.12% होते. नागालँड होते 12.79 लाख, जे की 0.16% होते. पुढचा प्रश्न आहे की सर्वात जास्त लिंगोत्तर प्रमाण असलेले राज्य कोणते आहे? तर ते आहे केरळ, जे की 1084 लिंगोत्तर आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे पुडुचेरी केंद्रशासित प्रदेश, जे की 1037 आहे. तमिळनाडू 696, त्याच्यानंतर 996, आंध्र प्रदेश 993 आणि छत्तीसगड 991. पुढचा प्रश्न आहे की असहकार चळवळ कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? तर असहकार चळवळ जी आहे ती 4 सप्टेंबर 1920 रोजी महात्मा गांधी यांनी सुरू केली. त्याच्यामध्ये काय करण्यात आलं होतं की नॉन कॉपरेशन करणार होतं की ब्रिटिशांना. त्याच्यामध्ये खालील राजकीय घडामोडी करणार होते. ज्याच्यामध्ये पहिली आहे की सरकारी नोकरी आणि पदव्याचा त्याग करणे. त्याच्यानंतर दुसरं आहे की सरकारी सभा आणि समारंभावरती काय करणे, बहिष्कार टाकणे. तिसरं आहे सरकारी शाळा आणि महाविद्यालयातून मुलांना काढून घेऊन राष्ट्रीय शिक्षण संस्थांमध्ये दाखल करणे. चौथा आहे की सरकारी कोर्ट कचेऱ्यावर बहिष्कार घालणे. आणि पाचवा आहे प्रांतीय निवडणुकीवर बहिष्कार टाकणे. सहावा आहे परदेशी मालावर बहिष्कार टाकणे आणि स्वदेशी मालांचा वापर करणे. सातवा आहे दारूबंदीचा प्रचार व दारूच्या दुकानासमोर निदर्शने करणे. पुढचा प्रश्न आहे सर्वात जास्त साक्षरतेचे प्रमाण कोणत्या राज्यात आहे? तर बघा, केरळमध्ये आहे 94%, लक्षद्वीपमध्ये आहे 91.8%, मिझोरममध्ये आहे 91.3% आणि गोव्यामध्ये आहे 88.7%. पुढचा प्रश्न आहे सार्वजनिक काका कोणास म्हटले जाते? तर बघा, वासुदेव गणेश जोशी यांना काय केलं जातं, ज्यांचा जन्म 9 एप्रिल 1828 आणि मृत्यू 25 जुलै 1880 मध्ये झाला, यांना सार्वजनिक काका म्हणले जाते. हे एक वकील, समाजसुधारक आणि राजकीय कार्यकर्ते होते. ते पूना सार्वजनिक सभेचे संस्थापक सदस्य होते. पुढचा प्रश्न आहे गुजरातमधील अनफेअर मीन्स ऍक्ट ला कधी मंजुरी दिली?
तर हा ऍक्ट जो फेब्रुवारी 2023 मध्ये याला मंजुरी देण्यात आली होती, हा ऍक्ट आहे गुजरात पब्लिक एक्झामिनेशन प्रिव्हेन्शन ऑफ फेअर मीन्स ऍक्ट 2023. तर ह्या ऍक्ट जो आहे तर काय करण्यात आलं, जे पेपर लीक होतात त्यांना आळा घालण्यासाठी हा ऍक्ट काय करण्यात आलेला आहे की गुजरातमध्ये इंट्रोड्यूस केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे की अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीची स्थापना कधी झाली. तर बघा, अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी हे भारतामधील एक सरकारी अनुदानावर चालणारी एक ओपन युनिव्हर्सिटी आहे, ज्याची स्थापना 1885 मध्ये केली सय्यद अहमद खान यांनी केली. त्याचं पहिलं नाव होतं मोहम्मडन अँग्लो ओरिएंटल होतं आणि नंतर 1920 मध्ये याची नाव बदलून काय झालं, अलीगड मुस्लिम विद्यापीठ याचं नाव झालं. पुढचा प्रश्न आहे की माल्टोज बद्दल होता, ज्याला म्हणतात C12H22O11, ज्यालाच माल्टो बायोज म्हणतात आणि माल्ट शुगर असे म्हणलं जातं. याच्यामध्ये जर बघितलं तर हे काय करतात की स्टार्चच्या प्रमाणात असते. पुढचा प्रश्न आहे की शरीर काय साठवत नाही. तर शरीर मुख्यतः प्रथिनं म्हणजे प्रोटीन काय करतं, साठवत नाही. फॅटच्या स्वरूपात ज्या गोष्टी साठवता येतात त्याच गोष्टी काय करतं की शरीरात साठवतात. म्हणजे नॉर्मली चरबी काय करण्यात चरबीच्या स्वरूपात काय करण्यात येतं की साठवण्यात येतं. पुढचा प्रश्न आहे की सर्वत्र आढळणारी औषधी वनस्पती कोणती आहे. तर सर्वत्र आढळणाऱ्या वनस्पती आहेत तुळशी आहे, हळद आहे, अश्वगंधा आहे, आले आहे, कोरफड आहे. त्याच्यानंतर आहे टेपवर्मचे शास्त्रीय नाव काय आहे, सायंटिफिक नाव काय आहे. त्याचा आहे पॅरासाइट्स टॅनियासिस असं त्याचं नाव आहे. पुढचा प्रश्न आहे की नटसम्राट हा कोणता साहित्य प्रकार आहे, असा प्रश्न होता. हरवणे आणि हृदयरोपण याचा समानार्थी शब्द विचारला होता. धूळ चारणे म्हणजे काय असं विचारलं होतं. भाजीपाला याचा समास विचारलं होतं आणि रथ चक्र हा कोणी लिहिलं असा प्रश्न होता. तर अशा प्रकारे काय केले आपण दोन्ही शिफ्टमध्ये म्हणजे फर्स्ट आणि सेकंड शिफ्टचे जे प्रश्न होते त्याची सगळी कंप्लीट इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे. तर अशाच माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा, ज्याने कळेल की सगळ्यांनी याच्याबद्दल माहिती होईल. धन्यवाद.